केचप टाकलेलं आहे आणि एकदम छान आहे. दोघांपुरता सफिशियंट आहे हा पिझ्झा. मला खट्टा ऑर्डर केलं होतं तर ते पण खूप छान वाटते. तुम्ही बघू शकता. हे सँडविच आपलं क्लासिक सँडविच आहे, ट्रेडिशनल एकदम विदाऊट ग्रिल. त्याच्यामध्ये फक्त चटणी ती ग्रीन चटणी आणि ब्रेड हे बघू शकता. एकदम प्रॉपर साधं एकदम सिम्पल सँडविच आहे. जास्त स्टफिंग नाही काय. आपण टेस्ट करून बघणार आहे आणि आपण श्रुतीला पण विचारणार आहे कशी टेस्ट आहे. नागेशला पण विचारणार आहे. तर बघूया टेस्ट कशी येते. तर सगळ्यात पहिले आपण नागेशला टेस्ट करायला नागेश मी काय टेस्ट करायचं. मी पहिले हे करतो सँडविच. हे काय सँडविच कोणतं ग्रीन सँडविच. ग्रीन सँडविच आहे. ग्रीन सँडविच आहे. तर आपण हे ट्राय करून बघूया. ग्रीन सँडविच आपण भरपूर वेळा ट्राय करतो. ग्रीन सँडविच कसं वाटतं नागेश? छान आहे. बरं छान. म्हणजे आपली नाही आपली ग्रीन चटणी जी असते ना तीच केलेली आहे, पण ते त्याच्यामध्ये एक असा स्वीटनेस आहे. त्यामध्ये खूप भारी लागतं आहे स्वीटनेसमुळे. आणि ब्रेड पण छान आहेत, मस्त. काहीच नाही आपल्या काहीच नाही. सँडविचमध्ये काकडी वगैरे कांदा वगैरे असतं. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता फक्त चटणी आहे, हिरवी चटणी. बघूया. पण ते स्वीटनेस आहे ना तो खूप भारी लागतं ह्याच्यामध्ये. छान आहे रे, खूप भारी लागतं. एक नंबर आहे. नारळाची चटणी टाईप काहीतरी. नारळ पण मिक्स केलं आहे, नॉर्मल चटणी नाही आहे. येस, गोड चटणी आहे थोडी. त्यामध्ये स्वीटनेस आहे त्याच्यामध्ये जरा थोडं युनिक आहे, छान लागतंय. नाही हे तुम्ही ट्राय करा एकदा नक्की. इथे आल्यानंतर आहे ना पण विचारू आपण. हे नक्कीच ट्राय करा. आपण सुट्टीला पण विचारूया एकदा. हे ट्राय करते मी कूलर. नागेशने सँडविच ट्राय केले, मी पण सँडविच ट्राय केले. हां, मला तहान लागली म्हणून मी कूलर ट्राय. असं लागतंय. एक नंबर, मस्त आहे. अशी थोडीशी त्याला गोड पण नाही आहे ते आणि असं सोडा टाईप पण टेस्ट नाही आहे त्याला. बेस्ट, एकदम छान लागतं. रिफ्रेशिंग, एकदम रिफ्रेशिंग आहे. त्याच्यामध्ये बर्फ पण टाकले. काला खट्टाचा तो खट्टा असा खट्टा असतो ना, बर्फाचा गोळा वगैरे खात. मस्त मस्त आहे. आणि ह्यांनी बर्फ पण ना क्रश करून टाकलेला आहे. असा बर्फाचे क्यूब्स नाही टाकले, क्रश करून बर्फ टाकलाय. त्यामुळे त्याची टेस्ट अजून छान वाटते. किती रेट करशील तुला आउट ऑफ 10? 8.5. 8.5. आणि याला ब्रेडला ब्रेड सँडविच पण ट्राय करून. सँडविच ट्राय सँडविचला मी 7-8 करेल. सँडविचला पण छान आहे सँडविच. प्लेन आहे पण टेस्ट छान आहे. ही सेम तशी चटणी आली ती आपण डोसाला खातो ना, सेम तशी आहे. सेम आहे, सेम. पुदिना वगैरे नाही, नारळ आहे ना. स्वीटनेस त्याच्यामध्ये खूप मस्त लागतो. हा पिझ्झा ट्राय करून बघ कसा लागतो. मी पण ट्राय करतो. शेती करून पण ट्राय करून आपण. चीज फुल नाही आहे. त्याच्या लेअरमध्ये खाली केचप ठेवलेलं आहे. केचप आहे, नंतर चीज आहे आणि कॅप्सिकम आहे नॉर्मल. आणि हा जो बेस आहे जास्त तीन नाही आहे, ठीक वाटतो आहे. ठीक आहे, टेस्ट कर आणि सांग. पिझ्झा मस्त आहे. पिझ्झाला 9 देईल मी. पण टेस्ट कर. सिम्पल आणि मस्त एकदम. सिम्पल पिझ्झा आहे पण टेस्ट मस्त. चीजची टेस्ट येते. टॉपिंग्स पण काही नाही आहे जास्त. सिम्पल आहे. ट्राय करण्यासारखं आहे. त्याला ती बेक झालेली टेस्ट येते थोडी थोडी मागून, आहे ना. खालून क्रस्ट आहे पूर्ण. क्रस्ट आहे. पूर्ण भाजलेलं आहे आणि छान लागतं आहे. नागेशला पण टेस्ट करायला आपण. मस्ट ट्राय येतं पिझ्झा. मस्त आहे. पिझ्झाला मी पण 9 देईल आउट ऑफ 10. सँडविचला मी 8 देईल. कूलर ट्राय नाही केलं तू? कूलर पण ट्राय करून बघतो मी कसं लागतं आहे ते. छान आहे. आपण बर्फाचे गोळे खातो ना, त्याच्यासोबत जे देतात उडून डीप करायला, जेव्हा तशी टेस्ट लागते. छान आहे आणि सोडा नाही आहे. सोडा नाही वाटत. सोडा त्यामध्ये टेस्ट छान लागते. ह्याला 7 देईल मी आउट ऑफ 10.
नक्की ट्राय करा. पिझ्झा नक्की ट्राय करा. मोस्ट रिकमेंडेड. आता विषय असा झालेला आहे, आपल्याकडे सगळे पाहायला लागलेले, पण तरी पण आपण ट्राय करणार आहोत. तर हा टेस्ट खरंच भारी पिझ्झा मला सगळ्यात जास्त मला आवडला. पण सगळ्यात जास्त म्हणजे काय होतं माहिती आहे का, पिझ्झा खाताना आपण आहे ना खूप आता चिवी लागतो, तर हा तसं नाही होते. हा असं जो एकदम छान हार्ड झाला असा. राईट, बेस जो आहे तो भाजलेला hard झाला आहे, proper. त्यामुळे तो खायला खूप मजा येते. आणि वरचं जे आहे ते स्टफिंग वगैरे सगळं एक नंबर झालं. मला पण मी 9 देईल, 9.5. राईट. आणि शॉर्ट बट स्वीट आहे, म्हणजे जास्त काही नाही आहे त्यात. पनीरची स्टफिंग, त्याच्यानंतर ऑलिव्ह वगैरे असतात किंवा काय असं काहीच नाही आहे. सिम्पल कॅप्सिकम टाकलेले, चीज टाकलेले आणि केचप टाकलेले आणि व्हीटचा बेस आहे. आणि तुम्हाला समजा भूक नाही आहे जास्त, पण खायचं आहे आपलं फक्त टेस्टसाठी खायचंय तर एक नंबर आहे व्हेज पिझ्झा. फक्त किंमत 80 रुपये. 80 रुपीज आहे. छान वाटलं, कारण कधी काय होतं आपल्याला इच्छा नसताना पण पिझ्झा आपल्याला भरपूर म्हणजे खावा लागतो. खूप होतो, heavy डॉमिनोजचा होतो. वगैरे रेग्युलर साईज जरी म्हणलं तरी एकट्या पुरता किंवा दोघांपुरता भरपूर होऊन जातो. तर एवढी साईज पिझ्झाची खूप छान वाटते. जास्त अनहेल्दी पण तुम्हाला वाटणार नाही खाल्ल्यासारखं. नक्की ट्राय करा. तर नागेश, आपण आतापर्यंत दोन स्पॉट बघितले, झारदुष्टीवाला, मार्जरीनवाला. तर आता आपल्याला 3rd प्लेसला जायचं आहे. त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण तुम्ही समोसे, बटाट्याची स्टफिंग खाल्ली असेल, चिकनमध्ये, त्याच्यानंतर प्रॉन्समध्ये असे वेगवेगळे समोसे तुला जर खायचे असतील तर पुढचा स्पॉट तुझ्यासाठी आहे, कारण नागेशला नॉनव्हेज गोष्टी खूप जास्त आवडतात. तर आपण चाललेलो आहे आता आफ्टर समोसाला. शॉर्टकट घेतलाय आपण दुकानाच्या आतमध्ये. गाडी पार्किंगचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे इकडं, त्यामुळं गाडी जी येते MG रोडला किंवा पलीकडं जो रोड आहे कायानी बेकरीवाला, तिथं पे अँड पार्क आहे. 20 रुपये तुम्हाला 4 तासांसाठी पार्क. तुम्ही चाललंय आपल्या रस्त्याने आपण आता चाललेलो आहे. बाहेरून पण एक रोड आहे, पण तो न जाता आपण आपल्या रस्त्याने वॉकिंगसाठी जर जायचं, खूपशीच्या मार्गाने चाललेलो आपण आता. आणि वॉकिंग डिस्टन्सला आहे किती मीटर दाखवते डिस्टन्स? आता डिस्टन्स 3 मिनिटांचा आहे, म्हणजे 190 मीटरचं डिस्टन्स आहे. आणि तिकडनं पण जाऊ शकता. आपण कार पलीकडे पार्क केली आहे आणि भरपूर पे अँड पार्कचे ऑप्शन्स आहेत पलीकडे. तुम्ही जर कार घेऊन येणार असेल तर. आणि 2 व्हीलरसाठी सुद्धा 10 रुपये पार्किंग आहे इथं 4 तासांसाठी. सफिशियंट काय जास्त हे नाही. आणि तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल स्पेशली मुलींसाठी तर MG रोड खूप जास्त फेमस आहे. जसं FC रोड आहे तसं MG रोडला सगळे शॉप्स आहेत. तर तुम्हाला खायचे पण आणि प्लस शॉपिंग पण करायची तर आम्ही रिकमेंड करू तुम्हाला हा एरिया. तिथं तुम्हाला थोडंसं लंच किंवा डिनर वगैरे साठी जॉर्ज रेस्टॉरंट आहे. फेमस अशी कायानी बेकरी पण आहे. तिथं ब्लूबेरी बिस्किट्स, मावा कप केक्स मिळतात. आणि कॅम्पचा बर्गर पण आहे इकडं. जर जास्त टाइम असेल तर जाऊ शकता. हा, जास्त टाइम आहे तर तुम्हाला प्लेसेस सांगतो आम्ही. तर कॅम्पचा बर्गर आहे, त्याच्यानंतर अख्तर समोसा आहे, त्याच्यानंतर मार्जरीन आहे. मार्जरीनमध्ये पण खूप छान छान फूड आयटम्स आहेत.